निकाल आलाय त्यात 7 दिवसांची जी आहे आमचं आंदोलन त्यासाठीच होतं की आज त्यांना मुक्त करावं न्यायालयानं, त्यांनी सत्याची बाजू उभा करावी. आम्ही विश्वास ठेवला होता की न्याय देवतेवर विश्वास ठेवला होता म्हणून आम्ही 14 दिवस शांत बसलो होतो. आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटत होतं की कुणी कितीही खोटे आरोप केले, कुणी कितीही राजकारण केलं तरी न्याय देवत्यातून आम्हाला विश्वास होता की आमची बाजू सत्याची आहे. म्हणून अण्णांनी कुठेतरी सरेंडर केलेलं होतं, त्यांना पकडलं गेलं नव्हतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की मी निर्दोष आहे आणि याच्यातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी यातून निर्दोष बाहेर येईल म्हणून स्वतःहून त्यांनी अटक झाले होते. मग त्यांना योग्य दिशेने न्याय भेटेल म्हणून आम्ही सगळे समाज शांत होतो. पण याचं राजकारण करून खूप जनतेला त्यांनी आता आव्हान केलेलं आहे आणि ह्या जरांगे पाटलांनी आणि प्रशासनाने आपल्या सोनवणेंनी आणि धस साहेबांनी आम्हाला मजबूर केलंय की आंदोलन करायला. बरं आता तुमची काय भूमिका असणार, तुम्ही असं किती वेळ थांबणार? आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही पक्षी त्याच्यातून मुक्त करा आणि जोपर्यंत मुक्त मुक्त होणार नाही, जोपर्यंत आंदोलन थांबणार इथून नाही. आम्ही उठणार नाहीत. आमची हीच मागणी आहे, आम्ही इथून उठणार नाहीत. आमची एवढीच मागणी ही मागणी आहे. खरं तर सकाळपासूनच जी मागणी ज्या महिला करत होत्या त्या अद्याप आणखी रस्त्यावरती बसून आहेत. सकाळी पासून ही महिला होत्या ज्या रस्त्यावर यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर गावातले काही तरुण होते जे टॉवरवरती आणखीही चढून बसलेले आहेत आणि जे आंदोलन आहे ते चालूच आहे. एकीकडे वाल्मिक कराड यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं, त्यानंतर 7 दिवसाची कस्टडी सुद्धा न्यायालयाने सुनावण्यात आली. त्यानंतर सुद्धा या ठिकाणी महिला ज्या आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पांगरी, बीड. एकीकडे बघितलं आपण